माझं लग्न जबरदस्तीचं होतं आणि त्या रात्री मी आरशात स्वतःला पाहून एकच प्रश्न विचारत होते, मी खरंच इथे असायला हवं होतं का? हा लग्नाचा मंडप माझ्यासाठी स्वप्न नव्हता, तो माझ्या मनावर पडलेला शिक्का होता आणि ज्याच्याशी माझं लग्न झालं तो माणूस मला अजिबात ओळखीचा नव्हता. पण मला काय माहीत होतं, याच लग्नातून माझ्या आयुष्याची सगळ्यात वेगळी गोष्ट सुरू होणार होती. हे सगळं अचानक घडलं नव्हतं. ती खूप दिवसापासून म्हणत होती, मला लग्न नको आहे आता, मला अजून वेळ हवा आहे. पण घरात एकच उत्तर मिळालं, आता वय होत चाललंय, समाज काय म्हणेल? आई रडली, वडील शांत झाले आणि तिचं मत हळूहळू कोणी ऐकणंच बंद केलं. तिला वाटलं होतं कोणीतरी समजून घेईल, पण शेवटी तिला सांगण्यात आलं, लग्न ठरलं आहे. लग्नाच्या दिवशी सगळं खूप सुंदर होतं, फुलं, लाईट्स, हसू. पण तिच्या मनात फक्त एकच आवाज, मी तयार नाही. मंडपात बसलेली ती लोकांकडे पाहत होती, सगळे आनंदी, फक्त एकच चेहरा कोरडा, तो तिचाच होता. ज्याच्याशी लग्न ठरलं होतं तो शांत उभा होता, खूप बोलका नाही, डोळ्यात गर्व नव्हता, पण तिने तेव्हा काहीच पाहिलं नाही. तिला फक्त हेच वाटत होतं, माझं आयुष्य माझ्या हातातून निसटतंय. लग्नानंतरची पहिली रात्र, खोली शांत. ती पलंगाच्या एका कोपऱ्यात बसलेली, डोळ्यात पाणी. तो आत आला, काही क्षण शांतता, मग तो थांबला आणि हळू आवाजात म्हणाला, तुम्ही घाबरलेले आहात, मला दिसतंय. ती काहीच बोलली नाही. तो पुढे म्हणाला, मी तुमच्यावर हक्क गाजवायला इथे नाही आलो, हे लग्न तुमच्यासाठी कठीण आहे, मला समजतं. ती पहिल्यांदा त्याच्याकडे पाहते. तो थोडा दूर उभा राहतो. आज तुम्ही आराम करा, मी सोफ्यावर झोपतो. ती चकित होते, इतक्या दिवसांची भीती आणि हा माणूस असा बोलतोय. तो निघताना एकच वाक्य म्हणतो, तुम्ही तयार असाल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने पती पत्नी होऊ. दार बंद होतं. ती तिथेच बसून राहते. मनात एक प्रश्न, हा खराच वेगळा आहे का? त्या रात्री ती खूप रडते, लग्नासाठी नाही तर स्वतःसाठी. मी कमजोर नाही, पण आज मला कमजोर केलं गेलं. पण त्या अश्रूंमध्ये एक नवीन भावना मिसळते, थोडीशी सुरक्षिततेची. सकाळ होते, ती बाहेर येते. तो आधीच उठलेला स्वयंपाकघरात चहा बनवत असतो. ती थांबते, तो वळून पाहतो. चहा घ्याल का? नसेल तर ठीक आहे. ती काही बोलत नाही, पण तो तिच्यासाठी कप ठेवतो. पहिल्यांदा तिच्या मनात विचार येतो, जबरदस्तीचं लग्न, पण जबरदस्तीचं वागणं नाही. सासरी सगळे म्हणतात, आता बायको आहेस, जुळवून घ्यावंच लागेल. तिच्या छातीत धडधड वाढते. तो दुरून ऐकतो, काही बोलत नाही, पण तिच्याकडे पाहून डोळ्यांनी सांगतो, मी आहे. रात्री ती खिडकीत उभी, तो मागून येतो, तुमचं आयुष्य बदललंय, पण तुम्ही बदलू नका. ती थरथरत्या आवाजात विचारते, तुम्हाला हे लग्न मंजूर होतं का? तो क्षणभर थांबतो आणि म्हणतो, मला तुमचा त्रास मंजूर नव्हता, पण तुमचा हात धरायला मी तयार होतो. ती काहीच बोलत नाही, पण डोळ्यात पाणी असतं आणि मनात गोंधळ. हे लग्न प्रेमाशिवाय सुरू झालं होतं, पण कदाचित हे प्रेमाशिवाय संपणार नव्हतं. जर तुम्हाला वाटत असेल की जबरदस्तीचं लग्न कधीच प्रेमात बदलू शकत नाही, तर पुढचा भाग नक्की बघा, कारण पुढच्या भागात तो पहिला निर्णय घेणार आहे, जो तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. पार्ट 2 लवकरच येतोय. सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा, ती त्याच्यावर विश्वास ठेवेल का? पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.